सुरुवातीला बातमी आहे, गेल्या 2 दिवसांपासून राज ठाकरे आणि फडणवीसांमध्ये शाब्दिक चकमक सुरू आहे। भाडेके टट्टू महाराष्ट्राचा अपमान करतात असं मुख्यमंत्री म्हणाले होते आणि त्यावरून राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची संस्कृती काढली। आता मुख्यमंत्र्यांनी सुपारीबाज असं म्हणत नाव न घेता निशाणा साधलाय। बघूयात। ऐसे कुछ भाड़े के टट्टे अगर महाराष्ट्र का अपमान करोगे छोड़ूंगा नहीं। सुसंस्कृत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे, विधानसभेमध्ये बघून घेण्याची कुठची भाषा आली? मी भाडे के टट्टू हे माझं वाक्य परत घेतो आणि त्याला सुसंस्कृतपणे भाटक गदर्भ म्हणतो। एक वेळ मला बोला, पण महाराष्ट्राचा अपमान मी सहन करणार नाही। वा रे वा। आणि आमचे मिमिक्री आर्टिस्ट मला म्हणायला लागले हिंदीत का बोलले, पण आनंद आहे ते राजकारणात आहे। ते जर मिमिक्रीच्या क्षेत्रात गेले असते तर एकाही स्टँडअप कॉमेडियनला या ठिकाणी मार्केट राहिलं नसतं। मिसिंग लिंकवरून होणाऱ्या टीकेवरून भाडेके टट्टू यासारखे शब्द वापरून मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर शरसंधान केलं। त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी ही कोणती भाषा असं म्हणत निशाणा साधला। आता अधिवेशन संपण्याच्या आधी पुन्हा मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये पलटवार करण्याची संधी साधली। भाडेके टट्टू हा शब्द मागे घेऊन भाटक गदर्भ असं म्हणतो आणि आपण सुपारीबाजांवर बोललेलं अनेकांना लागलं असा सणसणीत टोला राज ठाकरेंना त्यांनी लगावला। की ह्या मिसिंग लिंक प्रकरण हे उत्तम दर्जाचं ते काय कन्स्ट्रक्शन आहे वगैरे वगैरे सगळं झालं आणि ह्याचं जर समजा कोणी राजकारण करत असेल, आम्ही बघून घेऊ त्याला। मुख्यमंत्री आहेस ना तू, बघून घेऊ। बघून काय घेईन? सुसंस्कृत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे, विधानसभेमध्ये बघून घेण्याची कुठची भाषा आली? हिंदीमध्ये बोललो भाडे के टट्टू। काही लोकांना त्याचे दुःख झालं आणि ते म्हणाले मुख्यमंत्र्यांनी सुसंस्कृत बोलायला पाहिजे होतं। म्हणून नानाभाऊ जाऊन मी अभ्यास केला आणि आता मी भाडे के टट्टू हे माझं वाक्य परत घेतो आणि त्याला सुसंस्कृतपणे भाटक गदर्भ म्हणतो। भाडे के टट्टू नाही, भाटक गदर्भ। आणि जर कोणाला समजलं नसेल तर मग सुपारीबाज। पण मी तर काही सुपारीबाजांबद्दल बोललो, मी टोपी फेकली होती। अनेकांना का लागली मला समजलंच नाही। राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची मिमिक्री सुद्धा केली। त्यावरून मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंना मिमिक्री आर्टिस्ट असं म्हटलं आणि बरं झालं राज ठाकरे राजकारणात आहेत, नाहीतर स्टँडअप कॉमेडियनला मार्केटच राहिलं नसतं असा चिमटाही मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंना काढला। एक वेळ मला बोला, पण महाराष्ट्राचा अपमान मी सहन करणार नाही। वा रे वा। वाक्य संपल्या हिंदीतून सुरू झाले। मिसिंग लिंक के बारे में अगर कोई राजनीति करे, कोणासाठी हिंदी बोललात? समोरचे आमदार मराठी, महाराष्ट्राची विधानसभा, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आमचा मुख्यमंत्री, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हिंदीत बोलतो। कशासाठी? कोणाला सांगायचं होतं? कदाचित आपल्याच पक्षातल्या वरच्या लोकांना सांगायचं असेल, बघून घेईन। आता मी एक वाक्य हिंदीमध्ये बोललो, आता आशिषजी ते ज्यांना समजायला पाहिजे म्हणून बोललो त्यांच्याऐवजी दुसऱ्यालाच मिरची लागली। आणि आमचे मिमिक्री आर्टिस्ट मला म्हणायला लागले हिंदीत का बोलले। पूर्ण भाषण मी मराठीतच केलं, पण मला काही अडचण नाही। ते आमचे मित्र आहेत आणि ते मित्र असल्यामुळे राजकारणात तर त्यांच्यापासून आम्हाला काही धोका नाही, पण आनंद आहे ते राजकारणात आहे। ते जर मिमिक्रीच्या क्षेत्रात गेले असते तर एकाही स्टँडअप कॉमेडियनला या ठिकाणी मार्केट राहिलं नसतं। 2024च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यामध्ये चांगलं सुरू होतं, पण त्यानंतर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीआधी ठाकरे बंधूंचं पॅचअप झालं। त्यामुळे राज ठाकरेंनी सुद्धा टीकेचा गिअर बदलला। मात्र आता फडणवीसांनी देखील नाव न घेता सुपारीबाजांवर बोललो मग यांना का लागलं असा सणसणीत टोला लगावलाय। विनायक डावरुंगसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।